अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा युट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाओ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत, हीच मी महाराजांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक खूप छान अतिशय सोपी अशी सेवा, जी महाराजांना सर्वात आवडती आहे आणि त्वरित फळ देणारी अशी सेवा आपण बघणार आहोत. बघा, तुम्हाला जर कोणतीही सेवा करायला वेळ नसेल, तुम्हाला कोणतीही सेवा करायला तेवढा वेळ नसेल तुमच्याकडे, तर बघा, सर्वात सोपी आणि महाराजांना सर्वात आवडती अशी सेवा आणि त्वरित फळ देणारी ही सेवा आहे. जरी तुम्ही महाराजांच्या दुसऱ्या सेवा करत असाल तरी सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता. तर ती सेवा काय आहे ते आता आपण बघूया. बघा, जेव्हा महाराज अक्कलकोटमध्ये होते, आपले महाराज हे अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहे. ते या विश्वाचे चालक पालक आहेत. अख्खं विश्व त्यांच्या हातात आहे. आपण फक्त निमित्त आहे, बाकी सर्व काही करता धरता तेच आहेत. बरोबर आहे. अशा या अनंत कोटी ब्रह्मांड नायकांना आपण 3 वेळेस मुजरा करत असतो. जेव्हा महाराज अक्कलकोटमध्ये होते तेव्हा अनेक भक्त आल्यावर महाराजांना सर्वात आधी मुजरा करत होते 3 वेळेस, आणि महाराजांना सुद्धा ते अतिशय आवडत होतं. पण एखाद्या भक्ताने जर महाराजांना मुजरा केला नाही तर महाराज त्याला रागवून म्हणत होते, 3 वेळेस मुजरा कर, आणि त्या भक्ताला ते मुजरा करायला लावत असत. म्हणजे महाराजांना ही सेवा खूप आवडतीची आहे. बघा, तेवढंच काय, जेव्हा आपण स्वामींच्या केंद्रात, मठात, मंदिरात जातो तेव्हा अनेक भक्तांना आपण स्वामींना 3 वेळेस मुजरा करताना पाहतो. बघा, त्यामागचं कारण असं आहे की आपले महाराज हे अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहे. ते महाराजाधिराज आहेत, म्हणून आपण त्यांना 3 वेळेस मुजरा करत असतो. जेव्हा आपण महाराजांना मुजरा करतो तेव्हा आपण पूर्णपणे महाराजांना शरण जात असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला जो मीपणा आहे, अहंकार आहे, तो आपला संपूर्णपणे लीन होऊन जातो. आपण महाराजांच्या चरणाच्या जवळ जातो आणि बघा, आपण त्यावेळेस आपला अहंकार सोडून जेव्हा स्वामींची सेवा करतो तेव्हा ती सेवा आपल्याला त्वरित फळ देणारी असते. तर ही सुद्धा ती सेवा महाराजांना अतिशय आवडीची आणि त्वरित फळ देणारी आहे. तर ती सेवा कोणती? तर महाराजांना 108 वेळा मुजरा करणं. बघा, तुम्ही महाराजांना जेव्हा मुजरा करता, आपण महाराजांना मुजरा करतो, महाराजांचा जय जयकार करतो, अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय, असं आपण महाराजांना जय जयकार करून 3 वेळेस आपण महाराजांना मुजरा करत असतो. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं म्हणत. तर तुम्हाला ही सेवा जी आहे, जर तुमची एखादी इच्छा पूर्ण, तुम्हाला वाटत असेल की माझी एखादी इच्छा पूर्ण व्हावी, किंवा तुमच्या मनात कोणतीही इच्छा असेल, जसं आपण संकल्प करून दुसऱ्या सेवा करतो, जसं की आपण संकल्प करून स्वामीच्या सारामृताचं पारायण करतो 7, 21, 11, किंवा अन्य कोणतेही आपण स्तोत्र मंत्र, तारक मंत्राची सुद्धा आपण संकल्प करून सेवा करतो, तशीच ही सेवा जी आहे ती तुम्हाला संकल्प करून तुम्ही करू शकता. तुमच्या मनात कोणतीही इच्छा असेल पण तुम्हाला दुसऱ्या कोणत्याही सेवा करायला तुमच्याकडे वेळ नसेल, तेवढा वेळ तुम्ही काढू शकत नाही, तर ही एकदम सोपी सेवा, लगेच काहीच म्हणजे 5 ते 10 मिनिटात होणारी ही सेवा आहे आणि तुम्हाला त्वरित फळ देणारी ही सेवा आहे. फक्त सेवा करताना मनापासून आणि श्रद्धेने करायची असते, लक्षात ठेवा. तर ही सेवा कशी करायची? बघा, महाराजांना तुम्हाला संकल्प करून तुम्ही ही सेवा करू शकता. तुम्ही 7 दिवसाचा संकल्प करून ही सेवा करू शकता, किंवा 11 दिवसाचा संकल्प करून करू शकता, 21 दिवसाचा संकल्प करून करू शकता, 51 दिवसांचा करू शकता, किंवा 108 दिवसांचा सुद्धा तुम्ही संकल्प करून ही सेवा करू शकता. सेवा करताना महाराजांना आधी संकल्प करायचा, की संकल्प करताना ज्या दिवसापासून तुम्ही ही सेवा सुरू करणार, तुम्ही ही सेवा कोणत्याही दिवसापासून सुरू करू शकता. असं अजिबात नाही की तुम्ही गुरुवारपासून करा. तुम्ही सोमवार, मंगळवार, बुधवार कोणत्याही वारापासून तुम्ही ही सेवा सुरू करू शकता, काही हरकत नाही. संकल्प करताना महाराजांना आपलं नाव तुम्हाला सांगायचं असतं, आपलं गोत्र सांगायचं असतं. गोत्र माहीत नसेल तर कश्यप म्हणायचं असतं. आणि महाराजांना तुम्हाला म्हणायचं आहे की तुम्ही जर समजा 7 दिवसाची सेवा तुम्ही करणार असाल तर महाराजांना तुम्हाला म्हणायचं आहे, महाराज मी आजपासून 7 दिवस तुम्हाला 108 वेळा मुजरा करणार. माझी ही इच्छा पूर्ण होऊ द्या. माझ्याकडनं ही सेवा तुम्हीच करून घ्या. त्यामध्ये मला कोणतेही अडथळे, कोणतेही विघ्न, अडचणी नका येऊ देऊ. आजपासून संकल्प म्हणजे आजपासून मी तुमची ही सेवा सुरू करत आहे 7 दिवसांसाठी,
असं महाराजांना संकल्प करून महाराजांना मनापासून प्रार्थना करायची आहे, तुमची इच्छा सांगायची आहे आणि तुम्हाला या सेवेला प्रारंभ करायचा आहे. त्यानंतर बघा, संकल्प केल्यानंतर तुम्हाला महाराजांना ती सेवा सुरू करायची आहे. ती सेवा म्हणजे 108 वेळा तुम्हाला महाराजांना मुजरा घालायचा आहे. 108 वेळा मुजरा घालणं म्हणजे खूप काही अवघड नाहीये. बघा, जसं आपण 3 वेळेस मुजरा घालतो तसंच अगदी तुम्हाला 108 वेळा महाराजांना मुजरा घालायचा असतो. बघा, सगळ्यात आधी मुजरा घालताना महाराजांपुढे तुम्हाला डोकं टेकवायचं आहे. त्यानंतर तुम्हाला महाराजांपुढे 3 वेळेस नाक घासायचं आहे आणि महाराजांना हात जोडून प्रार्थना करायची आहे की माझ्याकडनं महाराज आतापर्यंत काही चुका झाल्या असतील किंवा माझ्याकडनं कोणतेही अपराध घडले असतील तर मला क्षमा करा. माझ्याकडनं काही चूक झाली असेल तर मला क्षमा करा आणि माझ्याकडनं परत ही चूक होऊ देऊ नका, अशी तुम्हाला महाराजांना प्रार्थना करून तुमच्या सेवेला प्रारंभ करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला महाराजांचा जय जयकार करायचा आहे हात जोडून आणि त्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं म्हणत तुम्हाला 108 वेळेस महाराजांना मुजरा घालायचा आहे. जसं आपण श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं 3 वेळेस मुजरा घालतो, तर याच पहिले तुम्हाला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं म्हणत तुम्हाला 108 वेळेस श्री स्वामी समर्थ म्हणून तुम्हाला 108 वेळेस महाराजांना मुजरा घालायचा आहे. लक्षात घ्या, काहीही अवघड नाहीये. तुम्ही जर एकदा या सेवेला सुरुवात केली तर मला वाटतं तुम्हाला जास्तीत जास्त 10 मिनिटं लागतील किंवा तेवढे सुद्धा लागणार नाही. 108 वेळा मुजरा करायला खूप साधी आणि सोपी पण त्वरित फळ देणारी अशी ही सेवा आहे. ही सेवा बऱ्याच भक्तांना माहीत सुद्धा नाहीये, पण ही सेवा महाराजांची सगळ्यात आवडती आहे आणि ती त्वरित फळ देणारी अशी सेवा आहे. तुम्ही संकल्पयुक्त जर ही सेवा केली तर नक्कीच तुम्हाला त्याचं फळ सुद्धा त्वरित मिळणार आहे. फक्त कोणतीही सेवा करताना मनापासून आणि श्रद्धेने करावी. जरी तुम्ही महाराजांच्या दुसऱ्या सेवा करत असाल, जसं की सारामृताचं पारायण तुम्ही करत असाल किंवा तारक मंत्र जपमाळ कोणत्याही तुम्ही सेवा करत असाल, तुम्हाला वाटलं की तुम्ही ही सेवा महाराजांची करायला हवी संकल्प करून, तरी तुम्ही करू शकता. किंवा तुम्हाला जर वाटलं की मी रोज महाराजांना 108 वेळा मुजरा घालणार, तरीही तुम्ही करू शकता. काही हरकत नाही, काहीच वेळ लागत नाही या सेवेला. अगदी थोड्याच वेळात होणारी ही सेवा आणि त्वरित फळ देणारी ही सेवा आहे. नक्की करून बघा. जेव्हा आपण महाराजांना मुजरा घालतो ना, महाराजांना आपण मुजरा का घालतो, ते अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहे, महाराजाधिराज आहेत आणि म्हणून आपण त्यांना मुजरा घालत असतो. बघा, पूर्वीचे जे राजे होते, राजे महाराजे, त्यांना त्यांचे शिपाई लोक मुजरा घालत असत. मग आपले स्वामी हे विश्वाचे चालक पालक आहेत, ते अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहेत, महाराजाधिराज आहेत, म्हणून आपण त्यांना 3 वेळेस मुजरा घालत असतो. जेव्हा फक्त आपण स्वामींना हात जोडतो ते एक अपमानास्पद असतं. महाराजांना मुजरा घालणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. लक्षात घ्या, तुम्ही जर स्वामी सेवा करत आहात ना, तुम्ही जर आतापर्यंत स्वामींना मुजरा घालत नसाल तर स्वामींना मुजरा घालायला सुरुवात करा. खूप प्रभावी आहे. स्वामींना सुद्धा ते आवडायचं. जेव्हा अक्कलकोटमध्ये स्वामी राहत होते तेव्हा एखाद्या भक्ताने जर मुजरा घातला नाही तर स्वामी त्याला रागवून म्हणत असत की 3 वेळेस मुजरा घाल. म्हणून स्वामींना ही सगळ्यात आवडती सेवा आहे, जी त्वरित फळ देणारी आहे. तुम्ही सुद्धा ही सेवा नक्कीच सुरू करा. बघा, संकल्पयुक्त तुम्ही ही सेवा करून बघा, तुम्हाला सुद्धा नक्की याचे खूप छान अनुभव येतील. तुम्ही या सेवेचा संकल्प 7, 11, 21, 51 दिवसांचा करू शकता, 108 दिवसांचा सुद्धा करू शकता. संकल्पयुक्त सेवेमध्ये फक्त मांसाहार करू नका. बाकी तुम्हाला कुठलेही नियम नाही आहेत. पण ही सेवा करताना अतिशय 10 मिनिटाची जरी ही सेवा असली तरी अतिशय मनापासून पूर्ण श्रद्धेने महाराजांना संपूर्णपणे शरण जाऊन, आपला अहंकार मीपणा सोडून महाराजांना पूर्णपणे शरण जाऊन तुम्हाला ही सेवा करायची आहे. तसं तर आपण महाराजांना जेव्हा मुजरा करतो, नाक घासतो, तेव्हा आपल्यातला संपूर्ण अहंकार मीपणा हा जळून जात असतो. तरी सुद्धा महाराजांना जेव्हा तुम्ही मुजरा करतात, जेव्हा तुम्ही ही सेवा करणार तेव्हा संपूर्ण मनापासून आणि श्रद्धेने करा. बघा, तुम्हाला याचे नक्कीच खूप छान अनुभव येतील. तर तुम्हाला आजची ही सेवा, आजची ही माहिती कशी वाटली ही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.